या नावाखाली आपण पाहतोय. नक्कीच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आहे आणि यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले आहे ते सर्व या ठिकाणी आर एस ग्रुप असेल, विवा ग्रुप आहे, सिग्नेट केबल, या सगळ्यांचे आभार. सामना चालू होतोय. पहिला विकास 0700 विराटनगर या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने चूज टू बॉल फर्स्ट आणि फुलपाडा वॉरियर्स संघाला विकास 0700 विराटनगर won the toss and choose to ball first. पंचांचा इशारा येतोय. मॅच स्टार्ट. दीपक सिंग याचा पहिला चेंडू, गॅप मध्ये चेंडू आहे आणि या ठिकाणी स्वागत केलंय दीपक सिंग याचं. उमेश गुर्जर येतोय खणखणीत चौकार. आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय VVPL अर्थातच वसई विरार प्रीमियर लीग लेदर क्रिकेट T10चे हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दोन पराभूत संघ आहेत आणि त्या पराभूत संघातील ही लढत आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू 4 धावेनं सुरुवात, त्यानंतर यावेळेला गती परिवर्तन आहे. निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतो दीपक सिंग आहे. ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून दीपकची एक सातत्याने एक वेगळी ओळख राहिली. बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. लेट आला चेंडू बॅटवर आणि त्या कारणास्तव बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतो सर. नक्कीच पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार आल्यानंतर त्यानंतर चांगलं कमबॅक म्हणता येईल दीपक सिंग यांचं. पुन्हा स्लोअर करण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा गॅप मध्ये चेंडू आहे आणि आणखी एक आलाय खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये फुलर लेनचा पायावरचा चेंडू होता आणि त्याला फक्त दिशा दिली आहे, जास्त ताकदी लावली नाही आहे. टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 धावेने जर बघितलं पण धावसंख्या 3 चेंडूचा आतामध्ये खेळ झालाय 8 धावसंख्या. पुन्हा ऑन साईडला अतिशय सुरेख फटका, आणखी एक खणखणीत चौकार. पाहू शकता स्क्रीनवरती हा ट्रेडमार्क शॉट आहे त्यांचा. आणि आतापर्यंत बघितलं आपण 4 चेंडूंचा खेळ झालाय परंतु 3 शॉट सिलेक्शन आपल्याला अतिशय सुरेख त्या ठिकाणी पाहायला मिळालं उमेश यांच्या बॅटमधून. आणि पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्ण फायदा घेताना आपण पाहतोय. टायमिंग प्रॉपर होऊ शकले नाही आहेत, मात्र या ठिकाणी 1 धाव मिळेल निश्चितच. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जर बघितली आपण तर 13 धावा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आता मात्र या ठिकाणी हार्दिक स्ट्राईकवरती पाहायला मिळतील.
आतापर्यंत 5 चेंडू या ठिकाणी उमेश यांनी फेस केले होते. आता दीपक सिंग यांचा सामना हार्दिक सोबत या ठिकाणी होणार आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल फुलपाडा वॉरियर्स संघाची. बाहेरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा स्लोअर करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पंचांनी वाईड म्हणून घोषित केले. एक धावेने धावसंख्या पुढे. एक अतिरिक्त चेंडू या ठिकाणी हाताळावा लागेल कारण वाईड चेंडू हाताळला गेलाय दीपक सिंग यांच्या मार्फत. सुरेख चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय आपण पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. एकच धाव मिळेल आणि एका धावेने बघितली धावसंख्या आपण 15 धावा पहिल्या षटक समाप्तीनंतर. यस, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 15 धावा धापकावर येत आहेत आणि मुख्य मान्यवर आहेत आणि त्यांचं देखील मुख्य मंचावर आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच रोहनदादा सावंत आणि त्यांच्या सोबतीनं नवनिर्वाचित नगरसेवक निशांतदादा सोरगे आपण दोघांनी एकत्रित यायचं आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय मुन्नाभाई आपला मुख्य मंचावर आम्ही स्वागत सन्मान करतोय. ह्या स्पर्धेला लाभलेले आमचे मान्यवर अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज खऱ्या अर्थानं VVPL बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग T10 क्रिकेट लेदर क्रिकेटमध्ये येत असताना मान्यवर आणि मान्यवरांचा मुख्य मंचावर आपण स्वागत सन्मान ही माईची उपदार देणारी शाळा आणि ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हा संदेश दिला जातोय खऱ्या अर्थानं झाडे लावा झाडे जगवा आणि हे तुळशीचं रोपटं आणि हे सर्व काही देऊन या ठिकाणी मुख्य मान्यवरांचा मुख्य मंचावर हा सत्कार केला जातोय. मुन्नाभाई पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आज संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं आपण आपला मोळाचा वेळ ह्या स्पर्धेला दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेनं आपण पुन्हा एकदा वळतोय ज्या ठिकाणी पहिल्या 6 चेंडूंचा खेळ चांगली सुरुवात आहे. मैदानाच्या आतमध्ये आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक हे देखील जोडले जातात. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच अभिषेक पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूचा खेळ झाला या ठिकाणी निर्धाव चेंडू. या ठिकाणी आखोड टप्प्याचा चेंडू होता वळवण्याचा प्रयत्न केला म्हणजे अतिरिक्त जास्त बाहेर वळवण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा वाईडच्या रूपाने घोषित केला गेला. एक धाव अतिरिक्त मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय सीमारेषेजवळ त्या ठिकाणी कोणता फिल्डर नाही आहे. येणार आहेत 4 धावा खणखणीत 4. प्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो पॅडल स्वीप केला गेला. हार्दिक तामोरे ऑल इंडिया आयकॉन मुंबई रणजीपटू सातत्यानं मुंबई रणजीसाठी खेळणारा खेळाडू वेल एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्याच्या विपक्षामध्ये आता आक्रमण पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता तो पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. माध्यमातून आपण पाहू शकतोय जागा बनवला गेला आणि त्यानंतर घुटना टेक तमाशा देख ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून हार्दिक तामोरे 24 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. तुर्ता थोडासा फंबल आहे सिंगल कंप्लीट केले जाते अगदी वेगानं. नक्कीच आणि या एक धावेने जर बघितलं आपण धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आणि चांगली सुरुवात म्हणता येईल फुलपाडा वॉरियर्स संघाची. चांगलं आक्रमण केले आतापर्यंत हार्दिक तामोरे याने 5 चेंडूंचा खेळ केला आहे. 10 धावा वैयक्तिक खेळ या ठिकाणी साजेसा खेळ आता आयकॉन प्लेअरला जसा
पाहिजे त्या पद्धतीने पाहिलं म्हणजे कट शॉट आहे. या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू आहे आणि चेंडू दन 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 चाललाय ओव्हर द रोप. आलाय खणखणी चौकार 4. धावा 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. उमेश गुज्जर दुसरीकडून हार्दिक तामोरे. दोन खेळाडू मैदानामध्ये आता ती भागीदारी ती पार्टनरशिप बिल्ड करत असताना चांगला अगदी खोऱ्यानं धावा या धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेला थोडासा वंग येणारा चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, पहिल्या 2 षटकांचा खेळ, 30 धावा या धाफकावर येतात. बाहेरच्या दिशेने चेंडू होता. थोडंसं अपील स्लाइडली झालं होतं परंतु जर आपण बघितलं तर डावे इष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्यामुळे एकच धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि तिथून तो मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या यंगस्टर आहेत आणि चांगला उल्लेख आपणही केलात. मात्र सचिन आत्तापर्यंत 2 चेंडू हाताळले, चांगले चेंडू हाताळले. ते एकच धाव खर्च काय, एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय. आणि एल्टन आहे, यंगस्टर आहे. आता मात्र या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. बघा फुलपाडा वॉरियर्स अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये असेल तर बरं होईल. आदित्य परवळेकर 31-31 धावा धाफक्यावर येत असताना आपण पाहतोय. सचिनने यावेळेला म्हटलं एक तेरी आहे तो एक हमारी भी आहे. एल्टन न्यू बॅटर डावकारू खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू. पहिला चेंडू यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगला होता. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इंटरेस्टिंग असणार आहे ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला होता. 2 पराभूत संघ आहेत. ॲक्शन रिप्ले बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खऱ्या अर्थानं तितक्या सहज आणि सोप्या नसतो, डिफिकल्ट असतो आणि त्या डिफिकल्ट टास्कमधून खऱ्या अर्थानं प्रयत्न चांगला म्हणावा लागेल. एल्टनला पुन्हा एकदा ती संधी आहे परंतु संधीचं आता सोनं करणं एल्टनला खऱ्या अर्थानं ते गरजेचं असणार आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये येते. दुसरीकडून उमेश गुज्जर 8 चेंडू 18 धावींची खेळी वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा सांघिक धाफकावर येत असताना यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू आहे, दिशा देण्याचं काम केलं जात आहे. सिंगल धाव थर्ड मॅन रिझन मध्ये चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत 33 आहे. नक्कीच 33 धावा जर आपण बघितलं. पाठीमागची 2 पॉवर प्लेची षटकं तर 15च्या सरीसरी त्या ठिकाणी धावा येत होते. आता मात्र या ठिकाणी रोखून धरले सचिन. याची अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. विकास 0700 विराटनगर या संघामार्फत तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि निर्णायक षटक हाताळतोय. एक ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये यश मिळाले. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी सुंदर झेल टिपला गेलाय. बघा झेल पाहण्यायोग्य आहे. नेत्र दीपक आहे अफलातून आणि खऱ्या अर्थानं बार बार देखो हजार बार देखो आणि त्या प्रकारचं झेल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण नक्कीच पुन्हा एकदा पाहू शकतात. उमेश गुज्जर आहे. बडी मछली जाल में फसी है, ये मछली नहीं है ये वेल मासा है आणि तो स्वस्तामध्ये पुन्हा एकदा आता फुलपाडा वॉरियर्स संघ आणि वॉरियर्स संघाच्या खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ते डोकेदुखी ही वाढत चाललेली आहे. बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय फटका ज्या प्रकारचा एक्झिक्यूट आणि त्यानंतर प्रयत्न बघा शेवटच्या क्षणापर्यंत नजर होती आणि नेत्र दीपक अतिशय चांगल्यारीत्या झेल टिपला जातोय. क्या बात आहे. अफलातून अमन तिवारी आहे त्या ठिकाणी. चांगलं फील्ड करत असताना चांगली झेल टिपली जाते. टिपलाय झेल
आणि अजून एक 2 सलामीवर बॅटर हार्दिकच्या पाठोपाठ आता उमेश गुज्जर, ज्या खेळाडूकडे खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानामध्ये दाखवणं तितकाच गरजेचं असतोय. यावेळेला आता ती पुन्हा एकदा ती डोकेदुखी आहे. न्यू बॅटर द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकले, टेनिस विश्वातील एक मोठं नाव, परंतु आता लेदर क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा देखील सुमित ढेकलेकडे तितकाच मोठा एक्सपिरियन्स आहे. मुंबई लीग, MPL सारखी स्पर्धा असेल, सातत्यानं वसई तालुक्याचं मोठं लेदर क्रिकेट, पालघर जिल्ह्यामध्ये देखील लेदर क्रिकेटमध्ये तितकंच मोठं नाव आहे. आणि तो खेळाडू यावेळेला द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दिशा दिली आहे. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू आहे आणि आल्या आल्या स्वागत केलंय चौकाराने. मिळतील धावा 4. हे 2 डावकार फलंदाज, एकीकडे यंगस्टर खेळाडू एल्टनला आपण पाहतोय, सोबतीनं सुमित ढेकळे. यावेळेला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असणार आहे. येथून पार्टनरशिप खऱ्या अर्थानं ती गरजेची असणार आहे. आतापर्यंत 36 धावा धापकावर आहेत. अजून देखील 7 षटकांचा तो खेळ बाकी असणार आहे. येणारे 7 षटक, त्यामध्ये सुमित ढेकळे अजून 2 ते 3 षटक मैदानामध्ये जर का राहतोय. सुमितची एक वेगळी ओळख आहे, आक्रमकतेचा सितारा म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातोय. परंतु यावेळेला एल्टनला पाठवलंय चेंडूला सीमारेखा पार, चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता पुढे सरसावले आणि टप्पा ओळखला आणि त्यानंतर चेंडू चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला आणि 4 धावांसाठी यंगस्टरला या ठिकाणी सिद्ध होण्याची संधी. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केलाय. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी चेंडू बघितला पण तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. बघा पंच अगदी बारकाईनं पाहतात. आमची संपूर्ण त्या टेक्निकल टीम, DBNची टीम आहे. नीट अँड क्लीन क्वालिटी, दूध का दूध पाणी का पाणी आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. ॲक्शन रिप्ले खऱ्या अर्थानं इंटरेस्टिंग आहे. एल्टनला चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा तो प्रयत्न, परंतु दुसरीकडून यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चिन्मयला आपण पाहतोय. डिसिजन नॉट आउट. ग्रीन सिग्नल येतो, अर्थातच नॉट आउटचा कॉल आहे. पुन्हा एकदा ती संधी मैदानाच्या आतमध्ये 40 धावा धापकावर येत असताना 2 गडींच्या मोबदल्यात. बघा आता पंचांना अगदी बारकाईनं पाहिलं आणि त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. अमन तिवारी पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर अमनचा तो कमबॅक आपण पाहिला. येथून खऱ्या अर्थानं एल्टनसाठी ती संधी आहे, संधीचं सोनं करणं. खऱ्या अर्थानं यंगस्टर खेळाडूंसाठी हा VVPLचा तो प्लॅटफॉर्म आहे. अनेक कर्णधार, अनेक आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन, आणि त्यांना देखील ती चर्चा साधले. परंतु यावेळेला पुन्हा एकदा उंच हवेत आहे. यावेळेला पुन्हा एकदा संधी आहे, संधी मिळते. प्रयत्न चांगला होता, कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे तुर्तास.
2 धावा पुन्हा एकदा धापकामध्ये येत आहेत. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय बॅटची कडा होता, बॅटच्या रडारमध्ये तितकासा आला नव्हता आणि त्यानंतर ॲक्शन रिप्ले बघा, उंच होता, हवेत होता, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न, भार्गव पाटील होता, प्रयत्न चांगले होते परंतु त्या 2 धावा धापकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतं ऑन साईडच्या दिशेने यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळला जातोय फटका. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत धापकावर आपण पाहायला गेलं तर 43 आहेत. 43 धावा धापकावर येत आहेत. अमन तिवारी पहिल्या 4 चेंडूमध्ये 7 धावा धापकावर खर्च पडत असताना नक्कीच नाही. एका बाजूला बघितलं यंगस्टर आहे तर एका बाजूला अनुभव आहे, क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. सुमित डेकले आहे तर वारंवार त्या ठिकाणी एल्टन यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत आणि नक्कीच तो धीर या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. अमन तिवारी पुन्हा एकदा सुमित डेकले यांच्यासाठी सज्ज होतील. नक्कीच समोर ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र हलक्या हाताने केवळ एकच धाव या ठिकाणी सुमित डेकले बघितलं पण तर सध्या सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते आणि गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं ती गरजेचं आहे. सुमित डेकले खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर आक्रमकतेचा सितारा म्हणून आहे परंतु प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. स्वस्त्यामध्ये 2 सलामीवर बॅटर डगआउटच्या दिशेने आहेत आणि त्या कारणास्तव डाऊन द ग्राउंड यावेळेला तो फटका खेळला जातो परंतु दुसरीकडून खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या फील्ड आहे. सिंगल धाव धापकामध्ये पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 45 धावा ह्या धापकावर आहेत. जर आपण बघितलं तर पहिली 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 15च्या सरासरीने धावा 30 आपण पाहिल्या होत्या ऑन बोर्ड, परंतु नंतर त्या ठिकाणी ते सचिनचं षटक आणि 2 खेळाडू या ठिकाणी सलामीवर बाद करण्यामध्ये यश मिळालं आणि त्यानंतर मात्र कुठेतरी धावांना रोखण्यामध्ये यश मिळालं आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकं हाताळली गेली आणि त्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा खर्च झाल्यात. आता पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवरती ज्यानं पॉवर प्लेचं 3रं षटक निर्णय षटक हाताळलं होतं आणि 2 खेळाडू बाद केले होते. आपण बघितलं तर प्रोजेक्टेड स्कोर 113 पर्यंतचा दाखवला जातोय सध्याच्या सरासरी जर पाहिला आपण तर. आणि आता सचिन आणि स्ट्राईक इनवरती असतील एल्टन यंगस्टार. ओव्हर द विकेटचा मारा आहे. पॉइंट रिझन मधून यावेळेला पाठवलं जात आहे. चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड आहे. सिंगल धाव धापकामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 पराभूत संघ, 2 लुझर संघ, बिग बॅश फॉर्मॅट, बिग बॅश पद्धतीने स्पर्धा खेळवली जाते आणि 2 पराभूत संघ अर्थातच येथून जर का पराभूत झाला तर अगदी लॉंग टाईम, अगदी वर्षभराची मानाची, सन्मानाची, हे अभिमानाची ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला वर्षभर लॉंग वेटिंग करावी लागणार आहे. त्यासाठी ही पराकोटींची लढत आणि ह्या पराकोटींच्या लढतीत कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी ठरणार आणि यावेळेला 2 खेळाडूंना भेदून पॉइंट रिझन मधून सुमित ढेकळे, द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट. परंतु आज लेदर क्रिकेटमध्ये आज वेगळा धुमाकूळ घालत असताना सांघिक धापकावर 50 धावा फुलपाडा वॉरियर्स संघाच्या आपण पाहतोय. मधून आपण पाहू शकतो वेग होता आणि त्या वेगेचा खऱ्या अर्थानं तो पुरेपूर फायदा घेत असताना वेगळ्या एक कलात्मकतेने यावेळेला ऑन साईडच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड सिंगल कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नात आता पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जात आहे. एफर्ट्स आहेत, स्वतःला पूर्णतः झोकून देण्याचा प्रयत्न एल्टनचा राहिलाय परंतु त्यानंतर ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून फेकीत नेकी आहे. चिन्मय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय.
धावचीतची संधी 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 आणि त्यानंतर पंच पाहतात, अगदी बारकाईनं पाहिलं जात आहे. क्रुशल मॅच आहे आणि ह्या क्रुशल मॅच मधून एल्टननं दाखवलेला आतापर्यंत खेळ, परंतु येथून थोडासा डिफिकल्ट टास्क आहे. हे आमचं डिबेनचं चॅनल आणि क्लीन अँड नीट क्वालिटी आहे डिबेनची. डिबेनची ती एक वेगळी ओळख राहते. पंच अगदी बारकाईनं पाहत आहेत नक्की काय घडलंय, नक्की काय बिघडलंय आणि ह्या सर्व गोष्टींवर आता विचार केला जातोय. फेकीत देखील चांगली निके आणि त्यानंतर चिन्मयनं अगदी वेगानं चिनूनं लावलेला आता तिसऱ्या अँगलनं पाहिलं जात आहे. यस डिसिजन पंच OUT गडीबाद तिसरा एल्टनच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. जी होत होती आणि त्या 2 धावा कितीशा महाग पडतायत आपल्याला बघावं लागेल. आणि नक्कीच जर सर आपण विचार केला तर नक्की त्या 2 धाव्यांची गरज होती का? चांगला सुरळीत चाललं होतं, सगळं काही ठाक चालू होतं, धावा येत होत्या, दोन्ही बाजूने धावा येत होत्या. मात्र या ठिकाणी आणखी एक खेळाडू बाद होऊन बॅक टू डगआउट येतोय. एल्टन सारखा यंगस्टर आपण पाहिला, एक संधी मिळाली होती स्वतःला सिद्ध करण्याची, मात्र बॅडलक म्हणावं लागेल, काहीशा फरकाने कमी पडला त्या ठिकाणी आणि धावचीच्या स्वरूपात बाद होऊन बॅक टू डगआउट. नक्कीच एल्टन चांगला खेळ, चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दिली होती, परंतु डगआउटच्या दिशेने येत असताना न्यू बॅटर रोहित येतोय, दुसरीकडून सुमित ढेकळ्या. खऱ्या अर्थानं तो प्रेशर अजून देखील फुलपाडा वॉरियर्स संघावर आपल्याला पाहायला मिळतो. चांगली सुरुवात आहे, 51 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात, परंतु फलंदाजी मार्कवर आपण पाहायला गेले तर तितकीशी धार नाही आहे आणि त्या कारणास्तव तो थोडासा प्रेशर पुन्हा आहे. रोहित यादव न्यू बॅटर, 51 धावा धावफलकावर, 4.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. सचिन दुसरं षटक मार्गस्थ आहे, 12 धावा धावफलकावर येत असताना सचिन खऱ्या अर्थानं विकेट टेकर गोलंदाज आहे. आतापर्यंत ते 2 गडी बाद करण्यात सचिनला देखील यश मिळत आहे. धावचीच्या रूपानं अजून एक गडी बाद आहे. येणाऱ्या 3 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी. 51 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. ऑन साईडच्या दिशेनं फाईन लेग रिजनमध्ये थोडासा फंबल आहे, परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये सहज आणि सोप्यारित्या रोहित यादवनं आपलं वैयक्तिक खातं खोलत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावर आतापर्यंत 52 धावा धावफलकावर येतात. नक्कीच आणि चांगली सुरुवात जर आपण बघितली तर फुलपाडा संघाची झाली होती, परंतु सचिनची ती ओव्हर आणि त्यामध्ये मिळाले 2 ब्रेक थ्रू, त्यानंतर बॅकफुटवर गेला तो संघ. मात्र आता या ठिकाणी एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे आणि त्या दिशेने प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आपल्याला. मात्र क्षेत्ररक्षण सीमा रेषेजवळ होतं, एकच या ठिकाणी मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विकास 0700 विराटनगरच्या संघाकडून राहिलेली आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा सचिन याने स्वतःला सिद्ध केलंय की मीच तो गोलंदाज आहे, जिथून ही संपूर्ण मॅच मी टर्न करण्याचा प्रयत्न केलाय. हलक्यातनं ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही होणार, कारण पाठीमागच्या काही चेंडूमध्ये पाहिलं होतं आपण की एल्टन सारखी विकेट या ठिकाणी धावबाद झाली होती, त्यामुळे आता रिस्क घेणार नाही आहे. षटक समाप्त होते 5 षटक समाप्तीनंतर फुलपाडा वॉरियर संघ बघितला आपण 3 बाद 54.
लीग सीझन 1 T10 लेदर क्रिकेटचा हा महासंग्राम, हा रणसंग्राम आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतो. हा मुख्य मंच, मुख्य स्क्रीनवर आपण पाहत होतात अनेक मान्यवर, रात्रीचं सत्र आलेले संपूर्णतः मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. VVPLच्या वतीनं 54 धावा धापकावर पहिल्या 5 षटकांचा खेळ. येणारे 5 षटक अर्थातच 30 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. येथून रिस्क खऱ्या अर्थानं घ्यावी लागणार आहे. अमन तिवारी पहिलं षटक 9 धाव्यांचं दुसरं वैयक्तिक षटक हाताळण्यासाठी येत असताना आपण पाहतोय. अमनच्या विपक्षात आता रोहित यादव, दुसरीकडून सुमित ढेकळे, 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकाला रोकायचंय परंतु समोरच्याला आता ठोकायचंय. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागतं, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र स्वतःला सिद्ध करावं लागतं. आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धापकामध्ये भर पडली जाते. नक्कीच. आणि आज जर तुम्ही स्वतःला सिद्ध करताय तर तुम्ही प्रसिद्ध आपोआपच होणार आहे, कारण ही स्पर्धाच त्याच प्रतीची आहे. आणि तशी स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेले आहेत रोहन सावंत सर आणि संपूर्ण RS ग्रुप, विवाह ग्रुप असेल, या सगळ्यांचं सहकार्य राहिलेलं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलण्याचा ऑफसाईडला प्रयत्न होता, मात्र चेंडू निर्धाव वेगाने यष्टीरक्षकाकडे. जर आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी. अमन तिवारी पहिला चेंडू हाईट जरूर हाताळला, मात्र नंतरचा चेंडू वळवण्यामध्ये यश मिळाले चांगल्या पद्धतीनं. हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाणार, कारण सुमित ढेकले या ठिकाणी निश्चितच चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरती येण्याची संधी मिळाली आहे. सुमित ढेकले, अमन तिवारी याचा कशा पद्धतीने सामना करते बघा. आणि आता मात्र बॅटचा फेस ओपन करावा लागणार आहे, कारण आता गरज आहे, संघाला गरज आहे. कारण सरांनी मगेच उल्लेख केला होता की तुम्हाला, आणि या ठिकाणी फेस ओपन करण्याचा प्रयत्न आणि तोही यशस्वी होतोय. आलाय पॉवरफुल षटकार. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. लॉंग लेगच्या दिशेनं सुमित ढेकळे, आक्रमकतेचा सितारा, द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित भरत ढेकळे आज मैदानामध्ये पुन्हा एकदा आग उबाळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ. फुलपाडा वॉरियर संघाचा संकट मोचक आहे. फुलपाडा संघ खऱ्या अर्थानं अनेक प्रेक्षक राजा वर्ग आज सुमित ढेकळेचा खेळ पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि तो खेळाडू आता एक्सलेट करायला चालू करतोय. वैयक्तिक 17 धावींची खेळी, सांघिक धावपक 62 धावा आतापर्यंत धापकावर येतात. पुन्हा एकदा आक्रमण करण्याच्या नांदात बॅटच्या रडारमध्ये तितकासा नाही आहे, परंतु यावेळेला चुकी एकाचा दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि कॉम्बिनेशन फील्ड तुर्ताच बघा. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय एका हाताने वन हँडेड तो प्रयत्न राहिला होता, नाही त्या कारणास्तव थोडासा फंबल आणि त्यानंतर 2 धावा धापकामध्ये येत असताना धापकावर 64 धावा धापकावर येतात. यावेळेला पाहिला, नहाळला, सोडून दिला, परंतु गावड सर म्हणतात फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 6वं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे. अमन तिवारी गोलंदाजी मार्कवर. थोडासा अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सफळ होऊन यावेळेला उंच आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, परंतु येतोय चेंडू सीमारेखा पार. षटकार, 6 धावा.
अक्षरशः आग उमाळतोय की काय द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकळे ज्याच्या बॅट मधून येतोय हा अफलातून षटकार. सहा षटकांचा जवळजवळ खेळ 70 धावा धापकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीपक सिंग गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो अमन तिवारी आणि त्याच्या विपक्षामध्ये आक्रमकतेचा सितारा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहित यादव दुसरीकडून तो स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा अडचणीमध्ये होता आणि तिथून पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये येत असताना फुलपाडा वॉरियर्स संघ 70 धावा धापकावर येतात. येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी. दीपक सिंग गोलंदाजी मार्कवर पहिल्या 6 चेंडूमध्ये 15 धावा दीपक सिंगला धापकावर आल्या होत्या, परंतु समोर आता एखादा ब्रेक थ्रू खऱ्या अर्थानं विकास 0700 विराटनगर आणि विराटनगरीमधील अनेक प्रेक्षक राजा वर्ग आता एखादा ब्रेक थ्रूचा वाट पाहत असतील. नक्कीच. आणि सुमित ढेकळे चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला. दीपक सिंग बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र पंच वळतायत आणि वाईट अवांतर एक धाव या ठिकाणी मिळेल. आणि जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी जर आपण बघितली अजून 4 षटक आहेत आणि 4 षटकवरती रोहित यादव आणि सुमित ढेकळे थांबणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ थांबले तर नक्कीच एक चांगला स्कोर उभारण्यामध्ये यश मिळू शकतं फुलपाडा वॉरियर्स संघाला. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे पॉईंटच्या दिशेने. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. नेस्टर धम्मा अर्णाला नगरीतील खेळाडू. 2016 विश्वचषक आणि त्यावेळेला ओमान सारख्या संघामधून ह्या खेळाडूंना देखील प्रतिनिधित्व केलं होतं. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. बार बार देखो हजार बार देखो. क्या बात आहे. नेत्र दीपक शेवटपर्यंत नजर. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. काही लोक त्यातून मोती काढतात, काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक आपण पाहायला गेलं तर समुद्राच्या फक्त किनाऱ्यालगत जाऊन आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. दोन्ही संघांसाठी आपण पाहायला गेलं तर हा त्या 10 षटकांचा खेळ. 11 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु येथून ह्या डुवा डायच्या लढतीमध्ये येथून स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही चालणारी लढत. संयमी खेळ आतापर्यंत सुमित ढेकळेचा आणि त्यानंतर आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडून रोहित यादव आहे. तो संयमी खेळ आपण जर मैदानाच्या आतमध्ये पाहिला, संयम तितक्याच महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे जर का तुम्ही संयम आपल्या जवळ असेल ना तर तुम्ही चाळणीतून देखील पाणी नेऊ शकता. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत आपल्याला तो वाट पाहावी लागते. अगदी क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल येतोय सीमारेखा पार. नक्कीच चांगला फटका होता आणि 4 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला तसा क्रिकेट हा समुद्र आहे, त्यातून काय घ्यायचं, चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि नक्कीच क्रिकेट असा खेळ आहे ना की जो सगळ्यांना एका ठिकाणी जखडून ठेवू शकतो, बांधून ठेवू शकतो. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज मात्र या ठिकाणी वेगाने धाव पूर्ण गेले आहे. क्षेत्ररक्षक आले होते वेगाने, मात्र त्या ठिकाणी चेंडू हातामध्ये गॅदर झाला नाही. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहू शकतो आपण रोहित यादव. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. 4 धावांची साजेशी खेळी झालेली आहे संघासाठी. मात्र या ठिकाणी साथ देतोय सुमित. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. 6व्या षटकाचा खेळ आहे. अजून या षटकातले 2 चेंडू शेष असतील. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा सुमित याला स्ट्राईकची संधी. सुमित पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहतो. 77 धावा धापकावर ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर
स्लोवर डिलिव्हरी, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं दीपक सिंगचं. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. दीपक सिंगला आतापर्यंत वैयक्तिक 23 धावा धावफलकावर येत असताना 1.3 चेंडूंचा खेळ. सांघिक धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 78 आहेत. 78 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. किती धाव्यांचा पाठलाग, किती धाव्यांचं टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवलं जाईल, ह्या साऱ्या गोष्टींचा विचार विनिमय केला जातोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ करत असताना सिंगल धावफलकामध्ये पहिल्या 7 षटकांचा खेळ 79 धावा धावफलकावर येतात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत VVPL वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट आणि आजचा हा दुसरा दिवस नक्कीच या ठिकाणी रोहन दादा आणि त्यांची संपूर्ण कमिटी उपस्थित आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या वसई विरारमधील जे लेदर बॉल क्रिकेट खेळणारे प्लेयर्स आहेत त्यांना ही संधी, यंगस्टरला ही संधी या ठिकाणी मिळते आणि त्यासाठी त्यांना सहकार्य करणारे RS ग्रुप असेल, विवा ग्रुप असेल. येस, नक्कीच खऱ्या अर्थानं चांगला उल्लेख सर. यंगस्टर खेळाडूंसाठी मिळालेला खऱ्या अर्थानं हा प्लॅटफॉर्म आहे आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण आता पदाधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षी काही ना काही युनिक संकल्पना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट असेल, यंदाच्या वर्षामध्ये लेदर क्रिकेटचं पहिलं वर्ष. आमच्या सोबतीनं दिलीप शर्मा खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे उगम दाते आहेत. सातत्यानं युनिक आयडियाज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. 79 धावा धावफलकावर येत आहेत. भार्गव पाटील गोलंदाजी मार्कवर. येणाऱ्या 18 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 18 चेंडू किती धावा धावफलकावर बनवल्या जातील. सुमित ढेकळे वैयक्तिक 13 चेंडू 31 धावेंची ती खेळी. झुंजावती खेळी. सुमितचा तो इनफॉर्म चांगला खेळ सुमित ढेकळेचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आखूट टप्प्याचा चेंडू होता, संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना पुन्हा एकदा पूल येतोय सीमारेखा पार. षटकार. बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय आखूट टप्प्याचा चेंडू आणि सुमित ढेकळे म्हटलं तर बाहुबली का म्हटलं जातं. त्या बाहुबलीप्रमाणे खऱ्या अर्थानं ती ताकद आहे, ताकदवान खेळाडू आणि तो फटका त्या प्रकारचा एक्झिक्यूट करत असताना सीमारेखा पार पाठवलाय. षटकार येतोय. 85 धावा धावफलकावर येत आहेत. सुमित ढेकळे यावेळेला अगदी हातभर वळण घेणारा तो चेंडू होता. भार्गव पाटील आहे यंगस्टर खेळाडू वसई तालुक्यातील. दुसरीकडून आपल्याच भूमीतील सुपुत्र खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटपासून तोची सुरुवात होती. द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट. परंतु आज टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर सातत्यानं ऑल इंडिया आयकॉन म्हणून या खेळाडूची वेगळी ओळख आहे. परंतु भार्गवने यावेळेला कमबॅक केलंय. भार्गवनं म्हटलं एक तेरी येतो एक हमारी भी आहे आणि त्या प्रकारचा तो कमबॅक करत असताना लगातारचे 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुल करण्याच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. थोडासा फंबल. नेस्टर धंबाय सिंगल धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत 86 धावा धावफलकावर येतात. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला कारण बाहुबलीसारखी या ठिकाणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संकट मोचक ठरलेत नक्कीच फुलपाडा संघासाठी. सुमित ढेकळे 17 चेंडू आणि 38 धावांची खेळी पाहतोय पण चांगली साथ दिली आतापर्यंत रोहित यादव यांनी. जरूर जास्त चेंडू नाही खेळले मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा सुमित यांना स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. परंतु नक्कीच कौतुक करावं भार्गव पाटील यांचं. पहिला षटकार आल्यानंतर आत्मविश्वास अजूनही राखून ठेवला आणि विकास 0700 मार्फत चांगली गोलंदाजी.
बाहेरच्या दिशेने चेंडू होता, मात्र या ठिकाणी बॉल आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आहे. बघा रोहितला यावेळेला काय गरजेचं आहे सर, समोरचा खेळाडू इन्फॉर्म आहे, ज्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतात, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे यावेळेला आगळ्या वेगळ्या शैलीनं, परंतु प्रयत्न चांगला म्हणावा लागेल. बॉल बराच वेळ उंच हवेत होता, त्यानंतर केलेला तो प्रयत्न ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. थोडासा आउटसाईड द लेग स्टम्पचा मारा होता, त्यानंतर आगळ्या वेगळ्या शैलीनं तो स्कूप केला होता. झेळ पुन्हा एकदा धरणीला दान केला जातोय. धावपकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 87 धावा धावपकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू किती धावा त्या धावपकावर बनवल्या जातील. 87 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 8 षटकांचा खेळ. तर बघितलं आपण सुमित डेकले ज्या पद्धतीनं आता फलंदाजी करतायत, तर प्रोजेक्टेड स्कोर आपण बघितलं तर जवळजवळ 110 पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळेल ऑनबोर्ड. मात्र या ठिकाणी अभिषेक पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, 14 धावा खर्च केल्या होत्या. मात्र आत्ताच्या या षटकामध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी करतायत पाहावं लागेल. रोहित यादव आहे स्ट्राईक एंडवरती. 8 चेंडूंचा आतापर्यंत खेळ वैयक्तिक केले आहे, 6 धावा. धावफलकावरती पाहतोय आपण चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंडवरती सुमितला आणण्याचा वारंवार प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चांगली पार्टनरशिप सर बराच वेळ जर आपण बघितली तर सुमित आणि रोहित याची चांगली पार्टनरशिप आतापर्यंत राहिलेली आहे. चांगली पार्टनरशिप खऱ्या अर्थानं, आणि त्या बळावर धावा पुन्हा एकदा धावपकामध्ये अगदी खोऱ्याने येत असताना आपण पाहतोय. अभिषेक पांडे, सुमित ढेकळे त्याच्या विपक्षामध्ये. येणाऱ्या 11 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 88 धावा धावपकावर येत असताना सुमित ढेकळे वैयक्तिक 38 धावांची खेळी मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडलाय, आणि त्या प्रकारचा तो खेळ सुमित ढेकळेचा आपण पाहतोय. अभिषेक पांडे स्वतः कर्णधार आणि त्याच्या विपक्षामध्ये बाहुबली. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला उंच आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. जतीन घरत तुर्तास सिंगलचा दुसऱ्यामध्ये प्रयत्न, आणि 2 धावा पुन्हा एकदा अगदी चपळाईनं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 90 धावा या धावपकावर येतात. जसा तुम्ही उल्लेख केला तसा डू ऑर डायची लढाई आहे. डू ऑर डाय करावी लागणार, ट्राय तेव्हाच तुम्हाला मिळणार आहे चौकार आणि षटकारांची सप्लाय. मात्र या ठिकाणी अभिषेक पाटील चांगला प्रयत्न करतोय. पांडे प्रयत्न चांगला करतोय आतापर्यंत गोलंदाजीसाठी, आणि सुमित वारंवार या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हो काय झालं या ठिकाणी, झेल सुटलाय. सुमित याला जीवनदान मिळतंय. मात्र हे जीवनदान किती महागडं ठरू शकतं विकास 0700 या संघाला बघावं लागेल. नक्कीच खऱ्या अर्थानं कॅचेस विन द मॅचेस सातत्यानं म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये. बघा सहज आणि सोपारित्या हा झेळ पकडला जाऊ शकला असता, परंतु अगदी धरणीला दान केला जातो. आणि ज्या वेळेला फलंदाजाला सुवर्ण संधी, त्यानंतर फलंदाज रंग उधळत असताना क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यानं पाहिलंय, आणि तो रंग उधळत असताना सुमित ढेकळे आज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नाईन्टी 96 धावा धावपकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 46 धावांची द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकळीचा तो खेळ. अभिषेक पांडे आणि त्याच्या विपक्षामध्ये आतापर्यंत तो मारा. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार आणि वैयक्तिक 50 धावेंची खेळी. द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस. क्रिकेट सुमित ढेकळे वैयक्तिक 50 धावेंची खेळी. संकटमोचक खेळी, संघ संकटात आणि संकटातून हा संकटमोचक सातत्यानं आपण पाहिलाय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 8.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. अभिषेक पांडे आणि त्याच्या विपक्षात आता आक्रमण केलं जातंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा हवाई फायर. येतोय चेंडू सीमारेखा पार, षटकार. सर बघा तो झेल सुटला आणि त्यानंतर जी काय फलंदाजी झालेली आहे, वैयक्तिक 50 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यानंतर षटकार, चौकार, षटकार या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. आणि नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला तसा आता मात्र या ठिकाणी फुलपाडा वॉरियर संघाला संकटमोचक म्हणून कामगिरी करताना पाहायला मिळते. आपल्याला सुमित ढेकले नावाचं ब्रँडेड वादळ मात्र या ठिकाणी घोंगावत आहे. नक्कीच वादळ मैदानाच्या आतमध्ये आणि त्या वादळाला तर कधी थांबवलं जाईल. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 106 धावा धापकावर येत आहेत. अगदी 3 गडी आपण पाहायला गेल्या ना ते 30 ते 35 धावा आणि त्यावेळेला ते 3 गडी बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवलं जातं आहे. आणि ज्या ज्या वेळेला झेल सुटतो ना त्या वेळेला आठवते ते कोलकाताचं इडन गार्डनचं मैदान. अगदी 16 धावेंवर रोहित शर्मा द हिटमॅन, मुंबईचा राजा, ज्या वेळेला झेल सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावा त्या देखील सातत्यानं त्या आठवत राहतात. म्हणजे क्रिकेटचा खेळच असा आहे, ज्या ज्या वेळेला संधी मिळते आणि त्या वेळेला तो फलंदाज सातत्यानं ते रंग उधळत असताना हे अनेक वेळा मोठमोठ्या मैदानांमध्ये अनेक खेळाडूंना आपण पाहिलं आहे. येणाऱ्या 6 चेंडूंचा सर खेळ बाकी असणार आहे. भार्गव पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. येणारे 6 चेंडू किती धावा धापकावर. सुमित, दुसरीकडून रोहित यादव, हे 2 खेळाडू मैदानाच्या आत आहेत. नक्कीच. आणि जेव्हा जेव्हा झेल सुटतो ना तेव्हा तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास हा दुप्पट होत असतो आणि ती एक संधी, ती अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी मिळत असते आणि ती मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतं आपल्याला. ऑन बॉर्ड 22 चेंडू आणि 56 धावांची खेळी. सेव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र टोवरती चेंडू लागलाय. एकच धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, कारण ऑन फायर आपण पाहतोय. सुमित ढेकले 22 चेंडू आणि 56 धावांची साजेशी खेळी. या ठिकाणी 107 धावांवरती पाहतोय आपण फुलपाडा वॉरियर संघ. आणि आता मात्र भार्गव पाटील यांच्यावरती कसा प्रहार केला जाईल, कारण चतुर गोलंदाज आहे. आधीच्या जे षटकामध्ये बघितलं ना सर तर 8च धावा खर्च केल्या होत्या. 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु ह्या वेळेला थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे. समोर सुमित ढेकळे आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धापकामध्ये येत असताना धापकावर आतापर्यंत 108. बघा रन नाही घेतली आहे. त्या आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये सुमित ढेकळेला आपण पाहतोय. माय मिस्टेक. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला तो आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासानं ती स्ट्राईक रोटेट करण्याचा न प्रयत्न केला होता. सुमित ढेकळे ऑन फायर. अजून एक येतोय चौकार.
बॅटच्या रडारमध्ये तितकासा नाही आहे. टिपलाय जय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये भार्गव पाटीलनं 111, परंतु अतिशय चांगला खेळ सुमित ढेकळेचा आपण पाहिला. संकट मोची खेळी, जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. 25 चेंडू 60 धावेंची अफलातून खेळी. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आग उभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या बळावर खऱ्या अर्थानं त्या धावा धापक्यावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 चौकार 6 षटकार आणि त्या बळावर वैयक्तिक 60 धावेंची ती खेळी. फुलपाडा वॉरियर्स संघासाठी हा वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये अगदी वॉरियर प्रमाणे त्या योद्ध्याप्रमाणे मैदानामध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेड सुमित ढेकळे. बघा मॅचच्या दिशेनं पुन्हा आपण एकदा वळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू आहे पुन्हा एकदा. नो मॅन्स लँडमध्ये 2 खेळाडू अगदी वेगाने येतात तुरतात. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सहज आणि सोप्यारित्या 2 धावा धापकामध्ये येत असताना धापकावर आतापर्यंत 113 धावा धापकावर येतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारा चौकार येणारा षटकार ती येणारी काळ वेळ दर्शवून देईल, परंतु आतापर्यंत धावा एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत धावेंना फुलपाडा वॉरियर्स संघानं आणून ठेवलंय. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा राहणार आहे. वेगाने येतोय क्षेत्ररक्षक गुरदाज दुसऱ्याच्या प्रयत्नात. पंचांचं बोट हवे त्या अर्थातच गडीबाद. सिंगल कंप्लीट आहे. 114 धावा धापकावर बनवल्या जातात 5 गडींच्या मोबदल्यात. येणारे 60 चेंडू येणाऱ्या 60 चेंडूमध्ये आता 115 धावा ह्या धापकावर बनवायच्या आहेत. आज समरी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग कार्ड आणि त्यामध्ये हार्दिक तामोरे खऱ्या अर्थानं स्वस्तात गमावला. 6 चेंडू 10 धावेंची खेळी. दुसरीकडून उमेश गुज्जर 9 चेंडू 18 धावेंची खेळी. एल्टन यंगस्टर खेळाडू 8 चेंडू 10 धावा. द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकळेची ती अफलातून खेळी. 25 चेंडू 60 धावेंची खेळी. दुसरीकडून रोहित यादव 10 चेंडू 8 धावेंची खेळी. रॉस्टन डायस आपण बॉलिंग अटॅक आणि तेथे देखील दीपक सिंगला पाहिलं. 2 षटकामध्ये 24 धावा धापकावर येत असताना अभिषेक पांडे 2 षटक 12 चेंडूंचा ते मारा त्यामध्ये 33 धावा. त्यानंतर सचिनला आपण पाहतोय 2 षटकामध्ये 15 धावा खर्ची पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सचिननं 2 विकेट देखील घेतले होते. अमन तिवारी 2 षटकामध्ये 25 धावा धापकावर खर्ची पडत असताना आणि भार्गव पाचशे 2 षटकं आपल्याला पाहायला मिळाली. 12 चेंडू 16 धावा धापकावर खर्च पडत असताना एक गडी देखील भार्गवच्या खात्यामध्ये येतोय आणि त्या बळावर पहिल्या 60 चेंडूंचा खेळ 114 धावा धापकावर. येणाऱ्या 60 मध्ये 115 धावेंचा पाठलाग हा आता समोरच्या संघाला करायची आहे. डुवा आडायची लढत आणि त्या डुवा आडायच्या लढतीत आता कोण कोणावर हावी कोण कोणावर भारी ठरणार. नाण्याची एक बाजू आतापर्यंत आपण पाहिली. नाण्याची दुसरी बाजू पाहण्यासाठी आमचे साथी समालोचक अर्थातच द क्रिकेट एक्सपर्ट आमचे मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर हे मायक्रोफोनवर जोडले जातील.